डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी या घटनेसंबंधी व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने राम अशोक जाधव, नागेश प्रकाश इंगळे एनबाई यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 385-34 प्रमाणे शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जयंती उत्सवाच्या अनुषंगाने 70 फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख हे दुकाने असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बौद्धिस्ट संस्था हुडको नंबर 3 कुमटा नाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर 2 लोक हे त्याच्या दुकानी गेले। त्यांनी मी एन भाई नागेश प्रकाश इंगळे च्या वतीने वर्गणीची पावती देण्याकरता आलो आहे असे म्हणून 2000 रुपयाची पावती त्यांच्याकडे दिली। त्यावेळी दुकान मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएशनकडे वर्गणी जमा केली आहे, तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हटले असता राम जाधव याने मी कोणाशी फोनवर बोलणार नाही, तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल, तुमच्या अध्यक्षाला एन भाईकडे पाठवून द्या, ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेला। नागेश प्रकाश इंगळे उपाध्यक्ष एन भाई हा सर्राहित गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्यास पोलीस आयुक्त यांनी सन 2019 साली 1 वर्षाकरता स्थानबद्ध केले होते। सन 2021 साली त्यास 1 वर्षाकरता सोलापूर शहरातून तडीपार देखील करण्यात आला आहे। असे गुंड मंडळात सामील करून त्यांच्याकडून जयंती उत्सव वर्गणी ही जबरदस्तीने खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत। अशी माहिती दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2च्या सुमारास पोलीस मुख्यालय माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।